हा दिंडा तापलाय, झंझरीत आवाज आलाय. सॉलिड. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर मानशे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी माझ्या कोकणातल्या गावी आलेलो आहे आणि शिमग्याचे दिवस आहेत. तर आता इथं पाहू शकता आईने वालाच्या शेंगा आणले आहेत. ओल्या शेंगा आहेत. काय म्हणतोस? काटर बघ. आता आम्ही जातो गावल्याच्या साईडला फेरफटका मारण्यासाठी. इकडे बघा कळवान सुकवलेला आहे नीताबाईने. कुठला आहे हा कुठला कळवान आहे? तांबडा आणि पांढरा म्हण्या. चलो आपण आता एक राऊंड मारून येऊया. तर मित्रांनो, विराज सुद्धा आलेले आहे माझ्यासोबत. गावी आले. परीक्षा संपली का? कधी संपली? कालच संपली. हां, तर हा दुसऱ्या गाडीमध्ये होता आणि मी केळशी उत्तमर या गाडीमध्ये होतो. सकाळ आम्ही ॲक्च्युली चिंचगडला भेटणार होतो, पण हे लोक पुढे गेले आणि मी त्यांच्या पाठवून आलो. तर गावचं वातावरण खूप छान आहे. आत्ता 11 वाजलेत आणि सकाळ खूप थंडी वाजते आणि जसं दुपार होत जाते ना तसं गरमी वाढत जाते मग. आणि संध्याकाळ झाली की थोडी थंडी वाटते. पण सकाळची खूप थंडी असते गावी. चला, आता ही आमची इथे जवळ शाळा आलेली आहे. गावच्या शाळेच्या मुलांना अजून सुट्टी पडलेली नाही. हे बघा, हे पाहू शकता आमची शाळा. शाळेमध्ये मुलं आहेत आता सध्या. शाळेचं पटांगण बघा. हा शाळेचा पटांगण आहे. या शाळेच्या पटांगणात जुनी शाळा होती. तिथे माझं तर 7वीपर्यंत शिक्षण झालं. मग गावी आलं तर कसं वाटतंय? वाटतंय. कितवीला आहेस तू? 5वीला. 5वीची एक्झाम दिली आता? हो. 6वीला गेलास? माहिती म्हणजे आता रिझल्ट लागेल म्हणजे तुला कॉन्फिडन्स आहे ना पास होशील तो? हो. हां, विराजने 5वीची एक्झाम दिलेली आहे. आता 6वीला जाईल ह्या वर्षी. खाली बघा भारजा नदी आहे. इथे एक कलम आहे, जाऊन बघूया किती मोर आलाय तो. हा बघा, या कलमाला ह्या फांदीला फक्त मोर फुटलेले आहे. मी तुम्हाला जवळ करून दाखवतो. ह्या फांदीला सुद्धा एक मोर आलेला आहे. बाकी अधूनमधून काही फांद्याला मोर आहे. एवढा जास्त मोहरला नाही हा कलम. ह्या साईडला सुद्धा आलेला आहे इथे. तर मित्रांनो, शिमग्याचे दिवस आहेत आणि संध्याकाळी पालखीचा भंडारा सुद्धा आहे. नवीवाडीत आहे. तर मग आपण संध्याकाळी पालखीच्या ठिकाणी सुद्धा जाऊया आणि पाहूया पालखीचे छान व्हिडिओ. गावल्याच्या जवळ आलो आहे. हा आमच्या गावचा टॉवर BSNLचा. पण रेंज मात्र काहीच नाही आहे. 3Gची जरासुद्धा इथे स्पीड नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला आम्हाला 4-5 किलोमीटर दूर जाऊन व्हिडिओ अपलोड करावा लागतो. हा इथला एक प्रॉब्लेम आहे फक्त. चला जाऊया आता गवल्याच्या पाण्याशी जाऊया. मित्रांनो, आपण आलो गवल्याच्या पाण्याशी. हा इथे पाहू शकता इथला गवल्याचा पाणी आहे. तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो. हे बघा, ही जी डौकन आहे ना, इथे टोन मिळून आम्ही पाणी पितो. आणि आमची जी शाळा आहे ना, ते इथून 2-3 मिनिटाचं अंतर आहे. जेव्हा आम्ही शाळेत असायचो ना, मधल्या सुट्टीमध्ये पाणी पिण्यासाठी इथे यायचो आणि इथून मग पाणी पिल्यानंतर मग शाळेत जायचो. आणि शाळेसाठी हांडा भरून सुद्धा इथूनच घेऊन जायचो. म्हणजे मुलांना काय प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या क्लासच्या मुलांना पाळी असायची की आजच्या दिवशी तुम्ही घेऊन जायचं. तसं आम्ही इथून हांडा भरून घेऊन जायचो. जे शाळेतलं ऑफिस आहे ते शिक्षकांसाठी. तर इथल्या गवल्याच्या खूप काही आठवणी आहेत. गवल्याचं पाणी बोलतं त्याला. बघा, इथे डबकन आहे. इथं गुरांना पाण्यासाठी एक डबकन बांधलेलं आहे. पण आता हल्ली गावात गुरं कमी आहेत. आत्ता हल्ली हे 7-8 वर्ष आहे ना, त्याचं पाणी मे महिन्याला नसतं. नाही तर आम्ही जेव्हा लहानपणी इथे गावी असायचो ना, तेव्हा इथे वर्षाचं 12 पाणी असायचं. आणि हा डोह आहे ना, पूर्ण तुडून भरलेला असायचा. आणि जेव्हा मे महिन्यात गावी यायचो ना, त्यावेळेस इथं आम्ही संध्याकाळचा आंघोळ करायचो त्या डबक्यामध्ये. खूप ह्या म्हणजे गवल्याच्या लहानपणीच्या बऱ्याचशा अशा आठवणी आहेत. पावसाळ्यातला माहोल बघा ना, खूपच छान असतं. पावसाळ्यातला माझे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. सुंदर ह्या पूर्ण हा जो एरिया आहे ना, पूर्ण केलेला आहे. गवल्याचे धबधबे वगैरे तुम्हाला त्यातले पाहायला भेटतील. तर जाऊन चॅनलमध्ये बघू शकता. या गवल्याच्या पाण्याशी खास करून आपल्याला शांतता काय वाटतं, कारण काय नाही, इथं वर पाहू शकता. इथं वडाचं झाड आहे.
त्यामुळे इथे सावली आहे आणि पाणी आहे, त्यामुळे खूप शांतता वाटतं. आता आपण बाहेर बघू शकतो, इथं बघू शकतो ह्या साईडला किती कडकडीत ऊन आहे, पण इथं आल्यानंतर एकदम थंडगार वाटतं असं. आणि हे गवल्याचं जे पाणी आहे ना हे, तर ते इथं आम्ही आहे ना महाशिवरात्रीच्या दिवशी इथं आंघोळ करायला यायचो. आणि त्या दिवशी आम्हाला किंचित जाणवायचं इथलं पाणी गरम व्हायचं साधारणपणे. सकाळ सकाळ यायचो आम्ही इथे. आता हल्ली कोण येतं काय माहीत नाही, पण आमच्या लहानपणी आम्ही इथे यायचो आणि आंघोळ करायचो इथल्या डबकात. मित्रांनो, आत्ता आपण आहोत जखनीचा आंबा. बरोबर माझ्या पाठीमागे आपण जखनीचा आंबा पाहू शकता. तर लहानपणी आम्ही इथे यायला खूप घाबरायचो. संध्याकाळची वेळ झाली ना इथे येण्यासाठी एवढी पाठायची ना. तर आपल्या कोकणातल्या प्रत्येक गावात एक ना एक असं स्पॉट असतं जिथे आपल्या लहानपणी आपल्या ज्या आठवणी असतात की तिथे भूतांची आठवण असते. तर इथे लहानपणापासून एक मनात भीती निर्माण केली होती. इथे पाहू शकता जखनीचा आंबा म्हणून इथलं हे ठिकाण प्रसिद्ध आहे आमच्या गावासाठी. इवन एवढा मोठा झाल्यानंतर सुद्धा संध्याकाळी ह्या ठिकाणी जात नाही ना, थोडी मनात म्हणजे भीती असतं जखनीच्या आंब्याची. असे आमच्या गावात बरेच काही स्पॉट आहेत, तिथे संध्याकाळी जाताना थोडी थोडी भीती वाटते. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि आता पालखी डोरेवालेतून खाली नवीवाडीत जाणार आहे आणि खाली नवीवाडीत भंडारासुद्धा असणार आहे. तर चला आता पालखी डोऱ्यातून वाजत गाजत जाणार आहे. तर चला आता मी जातो पालखीच्या ठिकाणी. चला या माझ्याबरोबर.
उडी उडी तर ना फायनली पालखी आता नवी वाडीत आलेली आहे आणि आता नवी वाडीवाल्यानंतर इथे भंडारा दिला जाईल आणि त्यानंतर इथे आजच्या दिवसाची सांगता होईल. तर आता इथे नवी वाडीतले प्रत्येक घरातील लोक येऊन तिथे आता नवसाचा नारळ देत आहेत तिथे. चला आता आपण जाऊन पाहूया. बघा पोरा शिकत नाही ना. शेवऱ्याची पोरा बघ कशी बारीक बारीक शिकलेली. आता माणसा बारीक बारीक शिकलेली. बोल करे जाग माझा मिरकडे झाला तर बोल करता. तर मित्रांनो हे होतं पालखीचं गाराणं आणि कोकणात अशा प्रकारे गाराणं घातलं जातं. प्रत्येक घरातून नारळ येतो आणि अशा प्रकारचे गाराणे इथे घातले जातात. भंडारामध्ये राईस आहे, भाजी आहे, भात आहे, भाजी आहे, पापड आहे आणि गवार आहे आणि लाडू आहे. तर जेवायला सुरुवात कर. काय बोलत होता तू? जेवायला या मित्रांनो. मिरच्या ठेवा, मिरच्या ठेवा. हो वहिनी बरं आहे ना? हो ठेवा. तर मित्रांनो आता खालून नवीवाडीहून जस्ट आलो. भंडारा आणि पालखी तिथं बसलेली नवीवाडीमध्ये. आता जात आहोत दिंडा होळी पेटवण्यासाठी. तर चला आता जाऊया दिंडा होळीच्या ठिकाणी आणि दिंडा होळी पाहूया. दिंडा होळी पेटत जातं बरोबर. हे बघा दिंड बघा इथे किती जमा केले झाले. तू किती गेलेस? अरे बापरे, हे सगळं होळीमध्ये वाजवणार ना. चला आता आपण दिंडा होळीच्या तिकडे जाऊया. जरा हलकून ओरडा जरा. वरून दिंडा होळी ना जात. हा या या. हे बघा इथे हलकुंड जमा करून ठेवलेले आहेत. इथून घ्यायचे एक एक हलकुंड आणि होळीच्या तिकडे घेऊन जायचं आहे. चला आपण पण घेऊया. हा हळकुंड आहे. आता आपण जाऊया दिंडा होळीकडे. हे बघा इथे आता दिंडा होळी तयार करणार. हळकुंड म्हटलं तर प्रत्येक घरातून एक एक फाट्याचा दांडका घेऊन फाटा घेऊन येतात आणि त्या फाट्यापासून तिथे हळकुंडाची होळी पेटवली जाते. हे बघा त्याने आणले बरेच हळकुंड. अरे इथं आणून ठेवलेलं आहेत का आधी? ते देवळात आणलेत मग? अच्छा जास्त नाही कारण की हतकून आहे ना. हां हिंदी पण आणलीच म्हणून जास्त जमवले. आधी लावू नको, ते बाहेर न लावायचं असतं. हे बार काय कितवी होळी आहे ही? कितवी? दुसरी तिसरी चौथी कितवी होळी आहे काय आठवतं? पाचवी. हा पाचवी कशी काय? चौथ्या पालखी फार पडली. हां सातवी असेल. सातवी. इथे आहे ना 10 होळ्या पेटवल्या जातात. म्हणजे होळीच्या पहिल्या दिवसापासून आणि शेवटच्या दिवसापर्यंत 10 होळ्या पेटवल्या जातात. त्याला दिंडा होळी बोलतात. आणि शेवटचा मोठा होम देवळात असतो. तो होळीच्या दिवशी रात्री पेटवला जातो. 9वी? मग उद्या 10वी होईल. रविवारी पालखी बाहेर पडली चौथी. अरे पण नवी कशी? नवी नाही उद्या 10 होम आहे. मग ना पण इथे 10 पेटवल्या जातात. 10 होम आहे. चलो फायनली होळी पेटलेली आहे. आधी कुणी घाललो का आता मोडले. लाकडं पेटल्याशिवाय निंदा टाकणार ना. अरे हा आता गुंडी आणलं काय कृष्णा?
जा लवकर घेऊन जा. हात टाकून पळाला. ती गुंडी घ्या आता. उद्या हे आता गावातून सगळे हलकुंडा घेऊन आली. काय कितना काय गुंडी आणलीस? ही मीराबाई हो हलकुंड घेऊन आली. काय हो हा दिंडा तापलाय. झंझरीत आवाज आलाय. सॉलिड हा ह्याचा आवाज चांगला आहे. हा सॉलिड बघायचंय. कृष्णा तू नाही वाजवत? जा 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 वाजव जा. अरे हा पुसाकला आधीच. तिकडे पण वाजवत आहेत. आता ह्याचा बघ. मस्त आवाज आला. मस्त आवाज आला. जास्त तरी पण चांगला आवाज आला. मस्त आवाज आला. अरे इथे दिंड्यांचा स्टॉक आहे पुरा. हा पुसाकला मीरा पुसाकला. पाहिजे मारायला. तिकडे बाहेर कसुरी एक साथ 3 तापवलेले. तर मित्रांनो फायनली आत्ताच खाली दिंडा होडी पेटवून आता घरी आलो. मुलं अजून दिंडा पेटवत आहेत. तर आय होप हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि उद्याला जायचं आपल्याला शेवऱ्याला. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेवरघाटचा व्हिडिओ पाहायला मिळेल. तर कोकणाचे असेच नवीन व्हिडिओ आता शिमग्याची सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर आय होप हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ एक लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये जास्तीत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा. जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील. तर भेटू अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.